चेहऱ्यावरती पिंपल उठणं, तेलकटपणा वाढणं आणि त्यामुळे काय होतं चेहऱ्यावरती जे पिंपल्स उठतात त्यांचे डाग तसेच राहतात. तुम्हालाही हा त्रास होतोय का? तुम्हालाही हाच प्रश्न आहे का, की काय यूज करायचं? त्या डार्क स्पॉटना कसं कमी करायचं? किंवा चेहऱ्यावरचा ऑइलनेस कसा कमी करायचा? किंवा एक्सेस ऑफ ऑइल कसं कमी करायचं? तर आज मी तुम्हाला त्याच्याविषयी काही सजेशन देणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आज आपण बोलणार आहोत स्किनवरल्या एक्सेस ऑफ ऑइलचं करायचं काय? खूपदा काय होतं, की आपण फोमिंग फेस वॉशेस वापरतो, की ज्यामुळे जे एक्सेस ऑइल आहे ते तर निघून जातच. पण जे नॅचरल ऑइल आहे चेहऱ्यावरती ते सुद्धा निघून जातं आणि परिणाम काय होतो, की ड्रायनेस चेहऱ्यावरती वाढतो. मग ऑइली स्किन म्हणतो, पण ड्रायनेस वाटतो, त्याचसोबत पिंपल्स वाढतात, डार्क स्पॉट वाढतात. मग आता करायचं काय? मार्केटमध्ये जेल फेस वॉश मिळतात किंवा जेल बेस्ड क्लिन्झर्स मिळतात. ते तुम्ही यूज करू शकता. कोणते करायचे? सॅलिसिलिक ॲसिडचे कंटेंट, त्याचसोबत त्यामध्ये नायसिनेमाइड असेल, त्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड असेल, असे फेस वॉशेस यूज केले तरी चालेल. मला विचारलं तर मी सजेस्ट करेन मिनिमलिस्टचा हायलुरॉनिक ॲसिड, एलएचएचा सोबत सॅलिसिलिक ॲसिड कंटेंट असलेला हा क्लिन्झर. हा मी माझ्या आईला रिकमेंड केलेला आहे. मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं. ह्यामध्ये जे कंटेंट आहेत त्याच्यामुळे तुमची स्किन एक्सफोलिएट होते. त्याचसोबत तुमच्या स्किनवरचा जे एक्सेस ऑफ ऑइल आहे ते कमी होतं. त्याचसोबत जे सीबम असतं चेहऱ्यावरती ज्या तेल ग्रंथी असतात, त्या जे एक्सेस ऑफ ऑइल प्रोड्यूस करत असतात, त्याला कंट्रोलमध्ये आणायचं काम करतं आणि जे चेहऱ्यावरती तुमच्या डार्क स्पॉट दिसतात, त्यांना कमी करायचं काम करतं. म्हणजे थोडक्यात काय हळू ते फेड होतं. एक आठवडाभरानंतर तुम्हाला असं जाणवेल, की चेहऱ्यावरचा जो डार्कनेस होता, तो आता थोडासा ब्राईट होत आहे. त्यामुळे हा यूज करू शकता. जरी तुम्हाला ऑप्शन पाहिजे असला, तर डर्माकोचा सॅलिसिलिक ॲसिड जेल बेस्ड फेस वॉश किंवा क्लेन्झर तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामुळे काय होणार, की चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी यायला मदत होणार आणि जे काही डाग असतील चेहऱ्यावर, ते फेड व्हायला मदत होईल. तुम्हाला जर ह्या टिप्स आवडल्या असतील, तर शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. जर काही क्वेशन्स असतील, तर कमेंट डाउन.